काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर पराभवानंतरची पहिली मीटिंग होती, काय नेमका विचारमंथन झालाय का काँग्रेसला पुढे घेऊन जायचे परत? ह्या सगळ्याच निकालावर महाविकास आघाडीला संशय आहे। हा निकाल धक्कादायक आहे आणि याच्यावर आजही विश्वास बसत नाही आहे। मतदारांचा विश्वास बसत नाही आहे। त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत। जे उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत त्यांनी शंका उपस्थित केली आहे। जे निवडून आलेत त्यांनीसुद्धा शंका उपस्थित केली आहे। कारण ज्या प्रकारे मतदान झालं आहे किंबहुना मतदान एखाद्या उमेदवाराला पडलं आहे तर त्याच्यामध्ये खूप शंका उपस्थित करण्यात येत आहेत। त्यामुळे याच्या खोलामध्ये आम्ही जाणार आहोत आणि एकदा तपशील आमच्या हाती असेल तर त्यावर जास्त भाष्य करता येईल। तुम्ही या संदर्भातली जनजागृती करणार आहे, सह्यांची मोहीम घेणार आहेत, राहुल गांधी सुद्धा आंदोलन करणार आहे, कसं नेमकं सगळं स्वरूप असणार आहे? देशामध्ये इंडिया अलायन्स या मुद्द्यावर एक वाक्यता इंडिया अलायन्समध्ये आहे की भारतामध्ये बॅलेट पेपरवरच इलेक्शन आता यापुढे झाले पाहिजेत, कारण कुठेही संशयाला जागा नको। कारण अनेक वेळा असं होतं की अनेक ठिकाणी अशा प्रकारे निवडणुका होत आहेत की जिथं संशयाला वाव आहे। त्यामुळं संशयाला जर वाव नको असेल तर बॅलेट पेपर हाच एक पर्याय आहे आणि त्या संदर्भामध्ये जनजागृती करणं, मग ती जनतेत असेल, न्यायालयांमध्ये असेल, माध्यमांमध्ये असेल, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, सगळीकडंच या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी आपण ठरवलं आहे। तुमचा सूर हा EVMच्या दिशेने पाहायला मिळतोय, मात्र तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की यापुढे आम्ही एकट्या निवडणुका लढणार आहेत। कुठंतरी ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावरती दोष इनडायरेक्टली पाहायला मिळतो। असं वाटतं आत्ताच निकाल लागलेत, काहींच्या भावना तीव्र असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की एवढा दुरावा आमच्यामध्ये निर्माण झाला आहे असं नाही। 6 महिन्या अगोदरच महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये जे यश संपादन केलं हे काही फार काळ ओलटला नाही आहे, ताजं आहे। त्यामुळे 31 जागा लोकसभेमध्ये 48 पैकी महाविकास आघाडीने जिंकल्या, हे ताजं आहे। आता हे अपयश आहे असं म्हणता येईल महाविकास आघाडीचं या निवडणुकीचं, त्याच्या खोलात जावं लागेल आणि मला वाटतं की होईल सगळं नीट। महायुती याच्यावरती बोट ठेवते की ज्यावेळेस तुम्हाला लोकसभेला चांगलं प्रतिसाद मिळाला, इतर राज्ये जिंकली, त्यावेळेस EVMवर तुमचा डाऊट नव्हता, आता कसा EVMवरती डाऊट सुरू होतोय? आता करणारे ते आहेत, तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच संशय येईल ना। तुम्हाला यश मिळालं का EVM चांगलं असतं आणि ज्यावेळेस तो मुद्दा नाही आहे। या EVMच्या संदर्भामध्ये संशय आहे, आम्ही संशय उपस्थित केलेला आहे आणि त्याच्या खोलात जाऊ आम्ही। आणि त्याच्यामध्ये समजा जर EVMs हॅक झाले असतील किंवा EVMs टॅम्पर झाले असतील तर ते इलेक्शन कमिशननं ती शंका दूर करायला हवी ना। शेवटी फ्री अँड फेअर इलेक्शन आपण जेव्हा म्हणतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जेव्हा फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे राबवण्याच्या कल्पना मांडतो तेव्हा तो जो उमेदवार जो निवडणुकीला उभा आहे त्याचीसुद्धा शंका दूर करावी लागेल ना त्याला। तुमच्या पहिल्या फळीतले नेते जे आहेत ते बऱ्यापैकी पराभव झालेला आहे, जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते त्यांचाही पराभव झालेला आहे। आता काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी आणण्यासाठी काय नेमका आज प्लॅन ठरलेला आहे? आज पहिली बैठक होती। आज निवडून आलेल्या आमदारांचं अभिनंदन आणि सत्कार स्वागत करण्यात आलं। पुन्हा काही पक्षाचे अंतर्गत ठराव मांडण्यात आले, ते पारित करण्यात आले, त्याची माहितीसुद्धा आपल्याकडं आहेच। मला असं वाटतं ही पहिली बैठक आहे। आता सरकार स्थापन होऊ दे, विधिमंडळ गठीत होऊ दे, एकदा हे सगळं सुरू झाल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करता येईल। पाहतोय आज पहिली बैठक पार पडलेली आहे, मात्र कुठेतरी EVMवरती संशय जो आहे तो व्यक्त आहे आणि त्याचं जे आहे ते स्पष्टता आली पाहिजे असं अमित देशमुख म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजेश सोने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।